खरं तर या योजनेमध्ये कुठलेही निकषात बदल झालेले नाहीत. जे अर्ज लाभार्थ्यांनी सादर केलेले आहेत ते त्यांनी त्यावेळेस त्यांचं हमीपत्र देऊन सादर केलेले आहेत आणि त्यांना लाभ आतापर्यंत मिळतो आहे. आम्ही आता फक्त की जे खरे लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत लाभ मिळावा हा एक त्यामागचा उद्देश आहे. आणि आपण मागे आव्हानही केलं होतं की ज्यांना हा लाभ नको असेल किंवा जे अपात्र असतील ते स्वतःहून हा लाभ सोडू शकतात. त्यामध्ये फार अल्प प्रतिसाद मिळाला. नंतर शासन स्तरावरनं असे निर्देश आले की आम्ही आपल्याला परिवहन विभागाकडनं जी यादी त्यांच्याकडे प्राप्त झाली आहे ती यादी आम्ही आपल्याला पाठवतोय जिल्ह्याला आणि जिल्हा स्तरावरनं तुम्ही त्या यादीच्या मार्फत अंगणवाडी सेविका आणि आमच्या ज्या पर्यवेक्षिका आहेत, बालविकास प्रकल्प अधिकारी आमच्या तालुक्याला असतात, त्यांच्या नियंत्रणाखाली हे त्यांनी एक कामकाज करायचं आहे की त्या यादीप्रमाणे त्यांनी कन्फर्म करायचं की तिथं खरंच त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे का. जर त्यांच्याकडे चारचाकी वाहन असेल असं दिसून आलं आणि त्यांनी लाभ घेतलेला आहे असंही दिसून आलं तर अशा व्यक्तींचे जे असे लाभार्थी असतील यांची आम्ही यादी तयार करणार आणि ही यादी आम्ही शासनाला पाठवणार आहोत. याबाबतचे असे आम्हाला निर्देश आलेले आहेत आणि पुढील जी काही कार्यवाही करायची आहे त्याबाबत आमचे माननीय मुख्य प्रधान सचिव आहेत त्यांच्यामार्फत जे निर्देश येतील त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे. म्हणजे समजा अमुक एक हो, पण आरटीओ विभागाकडनं आम्हाला जी यादी मिळाली किंवा मिळते आत्ता ती अशी गावात किती लोकांकडे वाहनं आहेत ती माहिती असणार आहे. परंतु ज्या अर्थी लाभार्थ्यांनी हमीपत्र दिलेलं आहे म्हणजे आम्ही त्या हमीपत्राच्या आधारेच त्यांना पात्र केलेलं आहे म्हणजे त्यांच्याकडे चारचाकी वाहन नाही असं हो. पण आपण पडताळणी करतोय म्हणजे त्यांचं नंतर त्यांच्यावर काही दंड होणार आहे वगैरे असे कुठलाही प्रकार याच्यामध्ये नाहीये. आपण फक्त जस्ट जी यादी आपल्याला प्राप्त होणार आहे परिवहन विभागाची त्यानुसार खरंच तिथं लाभार्थ्यांकडे चारचाकी वाहन आहेत का ते आपण तपासणार. जी काही यादी आपल्याला मिळते आहे तर ती अशीच आहे ना की एक अमुक महिला आहे आणि तिच्या कुटुंबातल्या सदस्याच्या नावावरती चारचाकी वाहन असल्याची माहिती परिवहन विभागामध्ये आहे आणि ती माहिती यादीच्या माध्यमातून आपल्याला मिळते आणि ती आपण पडताळून पाहत आहे. म्हणजे असं एक यादी आहे पूर्ण गावातली सगळी गाड्यांची यादी असेल परंतु त्यातल्या नेमका ज्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे आणि त्या व्यक्तींनी लाभ घेतला आहे किंवा नाही याची फक्त खात्री करायची. आता पुणे जिल्ह्यामध्ये 21 लाख लाभार्थी महिला आहेत तर मग वाहनांची यादी आपल्याकडे किती आलेली आहे, किती वाहनं चारचाकी आहेत असं आपल्याकडे आलेलं आहे या लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील कोणा सदस्याकडे? पण नाही, अद्यापपर्यंत आम्हाला असं पूर्ण यादी प्राप्त झालेली नाहीये. जी यादी प्राप्त झाल्यानंतर आकडेवारीत आपल्याला सांगता येईल आणि जेवढे यादी आली म्हणजे तेवढे लाभार्थी असतील अपात्र असं नाहीये. कारण यादी ही फक्त गावात असलेल्या गाड्यांची यादी. पुन्हा पडताळणी केल्यावर लक्षात येणार आहे की खरंच ती यादी त्या लाभार्थ्यांची गाडी आहे का. जर त्यांची नसेल आणि दुसऱ्याच लोकांची ती गाडी असेल तर तो लाभ बंद होण्याचा काही विषय. बरोबर आहे, पण ज्या महिलांच्या आम्ही त्याचा लाभ बंद करायचा किंवा नाही हे शासन स्तरावर ठरणार आहे परंतु आम्ही तशी यादी तयार करून शासनाला पाठवणार. सर आता त्याच्यामध्ये पडताळणीसाठी एक 3-4 गोष्टी होत्या. एक तर चारचाकी वाहन त्या महिलेच्या घरी असू नये, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला त्या महिलेचा आणि एक रहिवासी दाखला. तर आता चारचाकी वाहनाची तर पडताळणी आपण करत आहात. उत्पन्नाच्या दाखल्याबाबत काही तुम्हाला निर्देश आलेले आहेत का, लेखी किंवा तोंडी? नाही, उत्पन्नाचा दाखला म्हणजे त्यांनी अर्ज सादर करताना पिवळे आणि केशरी रेशन कार्ड सादर केलेलं आहे आणि ते रेशन कार्ड हीच आमची 2.5 लाखाची उत्पन्नाची मर्यादा आम्ही गृहीत धरलेली आहे आणि या संदर्भात शासनाने कुठलेही पुढचे निर्देश दिलेले नाही. त्यामुळे त्या अटींमध्ये कुठेही आम्ही पुन्हा पडताळणी वगैरे छाननी तपासणी काही होणार नाही. सर आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. खरं तर तो म्हणजे तुमच्याहून अधिक वरिष्ठ कोणा व्यक्तीला विचारायला जायला हवा, मात्र तर मी विचारतो की तुम्ही हमीपत्र भरून घेतलीत काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या आधी, त्याची पडताळणी आता होते, तर असं इतर कोणत्या योजनेच्या बाबतीत नाही. ह्याच्यात मुळात विषय असा आहे की ही जवळपास महाराष्ट्रातली सगळ्यात कमी कालावधीत यशस्वी आणि मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आलेली योजना आहे. एक इतका शॉर्ट पिरियड असताना पुण्यासारख्या जिल्ह्यात 21 लाख अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण करणे संपूर्ण राज्यातच झालेलं आहे. तर त्यावेळेस आपण शॉर्ट पिरियडमध्ये जर योजना राबवत असू आणि जर लाभार्थी आपल्याला हमीपत्र देत असेल तर लाभार्थ्यांवर विश्वास ठेवणं
आणि त्यानुसार आपण आता मात्र तुम्ही तो विश्वास नाही ठेवत. नाही, आता विश्वास नाही अशातला भाग नाहीये. स्वतःहूनही लाभार्थी सोडतायत लाभ, की आम्हाला नकोय, की आमच्याकडे आम्ही या अटीची पूर्तता करतोय, आम्ही हे करत नाहीये, त्यामुळे ते लाभ स्वतःही सोडतायत. त्याच्यामुळे असं नाहीये की आपण त्यांना फार त्यांच्या घरापर्यंत बारीक तपासण्या करून पोहोचलोय आणि तुम्ही हे का करतायत असं म्हणून. पडताळणी तर करतोय ना आपण सर. पडताळणी फक्त 4 चाकी वाहनासंदर्भात आहे, तोही डाटा शासनाकडे रेडीमेड आहे. बघा, आमच्याकडे यापूर्वी काही योजनांचे लाभार्थी होते की ज्यांनी दुसऱ्या योजनेत लाभ घेतलेला होता आणि इकडे अर्ज केला, तर तो आम्ही ऑटो डिलीट. याच्यामध्ये ते निकष आहेत की आणखी कोणत्या योजनाचे, तर याची पडताळणी कधी करणार तुम्ही? इतर योजनांचा जर त्यांनी लाभ घेतला असेल तर तो लाभ आम्हाला NICच्या पोर्टललाच रिफ्लेक्ट झाला आणि तो आम्ही ऑटोमॅटिक त्यांचा डिलीट केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना मिळालेच नाही. मिळालेलं नाहीये. बरं, आता याची पडताळणी घरी खरंच 4 चाकी वाहन आहे का, कधीपासून सुरू करणार आहात आपण? ह्याचे शासनाचे निर्देश प्राप्त झाले की आम्ही लगेच ती सुरू करणार आहोत. धन्यवाद सर. तर